खासदार संजय काका पाटील यांची प्रभाग निहाय आढावा बैठकीच आजपासून सुरुवात झाली। महापालिका क्षेत्रात पुढील 10 दिवस खासदार संजय काका पाटील आढावा बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत। आज या संपर्क अभियानाची सुरुवात सांगलीतील प्रभाग 14 मधून करण्यात आली। या आढावा बैठकीस महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, पोलीस निरीक्षक संजय मोरे, माजी नगरसेवक युवराज बावडेकर, भारती दिगडे, सुब्राव मद्रासी, उर्मिला बेलवलकर, वीज मंडळाचे खांडेकर साहेब, अरविंद भाऊ तांबेकर, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज मंडळ, महसूल विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या। या आढावा बैठकीत प्रामुख्याने रस्ते, लाईट, गटारी स्वच्छता, अतिक्रमण तसेच महिला शौचालय यासह पाणी समस्या, वाहतूक समस्या, रेशन कार्ड बाबतच्या अडचणी नागरिकांनी उपस्थित केल्या। महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये महापालिकेचे सगळे आयुक्त आणि सगळे अधिकारी कर्मचारी, पोलीस खातं, महसूल खातं, MSCB अशा सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही आयुक्तांच्या दृष्टिकोनातून बरोबर घेऊन हा कार्यक्रम आयोजित करतोय, ज्याच्यामध्ये लोकांच्या समस्या महापालिकेच्या असतील किंवा इतर विभागाच्या असतील त्या समस्या समजून घेऊन त्यावर लवकरात लवकर सोडवणूक करण्याच्या भूमिकेतून या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। माझं नाव भाग्यश्री जोशी, मी त्याच अपार्टमेंटमध्ये राहते, सदाशिव अपार्टमेंटमध्ये। तिथं लाईटचा एक प्रॉब्लेम आहे आणि त्याच अपार्टमेंटमध्ये बोळातच त्या आणि तिथं जो बायकांचा जो व्यवसाय चाललेला आहे, तिथं दिवस रात्र आम्हाला बाहेर पडायची पंचायत होती। एक 2-3 वेळा अधिकाऱ्यांपर्यंत गेलो पण ते काही केस घेण्यात आल्या समस्या। जे गरीब लोक आहेत त्यांना धान्य सुद्धा मिळत नाही। ते शिक्का मारून देण्याचं काम केलं व्हावं, अधिकाऱ्यांपर्यंत त्यांची कामं पोहोचावी एवढी माझी मागणी आहे तुमच्यापर्यंत। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।